चला तर मंडळी, आज आपण कुकरचा वापर करून मस्त मऊसूत असे तिळगुळाचे लाडू बनवूया। तर लाडू बनवण्यासाठी वाटीभर गूळ बारीक चिरून घ्यायचा आणि एका डब्यामध्ये टाकून घ्यायचा। गुळामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि हा गूळ आता वितळून घ्यायचा आहे। त्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकलं, पाण्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आणि स्टँडवर डब्बा ठेवायचा। मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला एका कढईमध्ये वाटीभर तीळ टाकायचे आणि चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर तीळ थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे तीळ जाडसर ग्राइंड करून घ्यायचे। त्यानंतर इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे। गुळाचा डब्बा कुकरमधून बाहेर काढून घ्यायचा आणि वितळलेला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा वितळलेला गूळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि या वितळलेल्या गुळामध्येच आपण जे जाडसर तीळ ग्राइंड केले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि वितळलेल्या गुळामध्ये हे तीळ व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचे। तीळ गूळ छान मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता अगदी मऊसूत मिश्रण तयार होतं। तर या तयार झालेल्या मिश्रणाचे लगेच आपल्याला असे छान गोल गरगरीत लाडू बांधून घ्यायचे। बघू शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने तीळ गुळाचे लाडू तयार होतात आणि हाताला अजिबात चटके सुद्धा लागत नाहीत। तर येणाऱ्या संक्रांतीला असे तीळ गुळाचे लाडू नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका।